नमस्कार मंडळी, आज आपण आषाढात खास बनवल्या जाणाऱ्या फणसाच्या घाऱ्या बघणार आहोत। फणसाची चव, घरगुती गोडवा आणि मौसर पोत ही या रेसिपीची खास गंमत आहे। प्रवासात, डब्यात आणि संध्याकाळच्या खाण्यासाठी हा पदार्थ उत्तम आहे। अशाच पारंपरिक आणि घरगुती रेसिपीसाठी माझे किचन चॅनल नक्की सबस्क्राइब करा। इथे मी 2 वाट्या फणस घेतलेला आहे। तुम्हाला जेवढ्या घाऱ्या करायच्या आहेत किंवा दशम्या करायच्या आहेत तेवढे तुम्ही फणस वापरू शकता। याच्यातले बिया काढून आपण न पाणी घालता याची गऱ्यांची चांगली पेस्ट अशी बनवून घेणार आहोत। बी काढून घ्यायचं आणि हे जे गर आहे त्याच्याकडनं आपण मिक्सर मधनं पेस्ट करून घेऊया। इथे मी 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे। तर आता आपण हे मिक्स चांगलं वितळून घेऊया। आपल्याला गरम पाण्यात गूळ वितळून घ्यायचा नाही, तसं जर झालं तर आपल्या दशम्या किंवा कापण्या तुम्ही असं गोड पदार्थ जो करायचा आहे त्या खूप कशा कडक बनतात। मग आपण गार पाण्यात असा गूळ वितळून घेणार आहोत आणि तो वापरणार आहे। तर हे पाणी नंतरनं मी गाळून घेणार आहे पीठ मळताना। तर आता मी फणसाचे गऱ्यांमधनं बी काढून घेतलेलं आहे। तर फणसाचे गरे आपले 30 फणसाचे गरे होते। तर आता न पाणी घालता मी याची पेस्ट बनवून घेणार आहे। इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बारीक रवा। तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तो मिक्सरमधनं थोडासा फिरवून घ्यायचा। चवीनुसार थोडंसं मीठ। इथे मी 4 वेलची, 1 चमचा बडीशेप आणि आधी मिक्सरमधनं काढली आणि त्याच्यात थोडीशी अशी अर्ध्या चमच्याला थोडीशी कमी सुंठ पावडर घेतलेली आहे। आणि आता आपण हा गर काढलेला घालूया। आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। जसं गुळाचं पाणी लागेल तसं आपण मळून घ्यायचं, घट्ट असं छानपैकी मळून घ्यायचं, पुरीला जसं करतो तसं। तर आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे। तर आता आपण गुळाचं पाणी घेऊन थोडंसं मळून घेऊया। खास टीप आहे की तुम्ही कापण्या करताना किंवा घाऱ्या करताना कधीही गरम पाण्यात गुळ वितळून घेऊ नका, गार पाण्यात घ्या। गरम पाण्यात जर वितळून घेतला तर कडक होतात, खूप अशा कापण्या कडक होतात किंवा घाऱ्या तुमच्या कडक होतील, अशा खुसखुशीत होत नाहीत। तर आपलं पीठ मळून झालेलं आहे, छान असं घट्ट असं मळलेलं आहे। तुम्ही तेल किंवा तूप लावून 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवा। आणि आपल्याला थोडंसं आपलं गुळाचं पाणी राहिलेलं आहे शिल्लक, तर जास्तच करायचं, कारण का तर कमी पडलं तर आपल्याला साधं पाणी वापरावं लागतं, त्याच्यामुळे गुळाचं पाणी जास्त करायचं जरा। तर आता आपण झाकून ठेवूया। तर आता आपण घाऱ्या करायला घेऊया। चपाती एवढा तुम्ही गोळा घेऊ शकता किंवा छोटे छोटे गोळे करून पण तुम्ही लाटू शकता। आपण डब्याच्या सहाय्याने करणार आहोत। पिठी लावायला पण मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर आपले आता लाटून झालेले आहे, तुम्ही बघू शकता, जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण लाटलेली नाही। तर छान अशा आपण डब्याच्या सहाय्यानेच्या पुऱ्या पाडून घेऊया। तेल आता गरम झालेलं आहे, मी गॅस मध्यम केलेला आहे। तर आता आपण एक एक पुरी अशी तळून घेऊया। मस्त अशा आपल्या फणसाच्या घाऱ्या किंवा तुम्ही पुऱ्या म्हणू शकता याला, छान अशा तयार झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसे झाले ते। थँक्यू।